दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या मेळाव्यामध्ये माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी महायुतीतील नेत्यांना खडे बोल सुनावले। घटक पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांचा अपमान करू नका, आम्हाला सन्मान द्या, विकास निधी देताना घटक पक्षातील लोकांना दुर्लक्षित ठेवू नका। विरोधी पक्षाबरोबर आम्ही संघर्ष केला, लाठ्या काठ्या खाल्ल्या, मात्र सत्ता आल्यावर आम्ही दुर्लक्षित राहिलो। किमान निवडणूक आल्यावर तरी घटक पक्षातील नेत्यांची तुम्हाला आठवण झाली, असं वक्तव्य माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केलं आहे। निश्चितच ह्या जागा जिंकत असताना 2014 पासून जे घटक पक्ष आम्ही बरोबर होतो, सुरुवातीच्या काळामध्ये आरपीआय असेल, त्याचबरोबर त्या काळामध्ये जनस्वराज्य, रयत क्रांती संघटना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले साहेबांचा गट, त्याचबरोबर शिवसंग्राम, हे छोटे छोटे घटक 2014 साली बरोबर घेतले। मी आपल्या सगळ्या युतीच्या नेत्यांना सांगू इच्छितो की 2019ला सरकार गेल्यानंतर हे जे काही छोटे घटक भाजप बरोबर आलेले होते ते मात्र कुठेही आजूबाजूला गेले नाहीत। ते रस्त्यावरची लढाई त्या काळामध्ये खऱ्या अर्थाने लढत राहिली। त्या काळामध्ये मग दुधाचं आंदोलन असेल, किसान सन्मान यात्रा, जी 3 कृषी विधेयकं मोदी सरकारनं शेतकऱ्यांच्यासाठी आणली होती, पण या विधेयकांना काही मुठभर लोकांनी विरोध केला आणि मग तो विरोध मोडून काढण्यासाठी आमच्यासारखी चळवळीतले लोक, मी आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी किसान सन्मान यात्रा आम्ही संपूर्ण सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काढली आणि त्या यात्रेच्या समारोपाला त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसजी हे इस्लामपूर या ठिकाणी आलेले होते। म्हणजे त्या काळामध्ये आम्ही लढलो, सत्ता नव्हती, विरोधकांचा हैदोस चाललेला होता, पण अशा काळामध्ये आम्ही सत्तेच्या विरोधामध्ये आम्ही लढलो। याचं कारण या ठिकाणी भाजप आणि सेना हे 2 मोठे भाव आहेत, आम्ही लहान आहोत, पण मी त्यांना सांगतो की आम्ही जे बारीक बारीक घटक पक्ष आहोत, हे आम्ही सगळी चळवळीतले लोक आहोत। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले साहेबांचा गट असेल, दलित पॅंथरच्या माध्यमातून एक काळ आठवले साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये गाजवलेला होता। उपेक्षितांची लढाई या राज्यामध्ये आठवले साहेबांनी उभा केलेली होती। त्याच पद्धतीनं रासप असेल, त्याच पद्धतीनं शिवसंग्राम असेल, त्याच पद्धतीनं आम्ही असू, कारण आमची लढाई ही वारा विरुद्ध गावगाडा अशी आमची लढाई राहिलेली आहे। आमची लढाई प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी राहिलेली आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं विस्थापितांची बाजू घेणाऱ्या माणसांना तुम्ही बोलवलं, सन्मान दिला, हे आम्ही आमचं भाग्य समजतो। काही काय असेना, पण शेवटच्या काळात तरी आठवण आली। बऱ्याच वेळा काय होतं की माणसाचं वय झालं की मग म्हातारपणी त्याला आठवायला लागतं, तसं आता निवडणूक जवळ आली, आता वय झालं या निवडणुकीचं, आता निदान तुम्हाला आठवण तरी आली, कोणतरी शेजा पाजारी आहेत आणि तुम्ही आम्हाला बोलवलं, आम्ही आलो, आमच्याही लक्षात आलं की आता पीक उगवून आलं, आता निंदायचं टाइम आलं, तण काढायला गेलं पाहिजे। आम्ही बी खुरपी घेऊन आलोया, तण काढतो, पण ध्यानात ठेवा, तण काढणारा उपाशी राहता कामा नये, एवढं ध्यानात ठेवा। एवढं ध्यानात ठेवलं तर बरं होईल। अरे घटक पक्ष या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा आज बोलवले गेले, पहिल्यांदा। घटक पक्षांची अपेक्षा काय? आपलं सरकार आल्यानंतर तुम्ही घटक पक्षाच्या एखाद्या जिल्हा अध्यक्षाला बोलवलं असता आणि त्याला म्हणलं असता की बाबा डीपीडीसी तर तुला 5-10 लाख रुपये देतो, कुठे विकासाला निधी द्यायचा असला तर दे, तुझा बी काही मागणी असली तर अर्ज दे। नाही बोलवलं। अरे 3, 4, 5, 6 पक्ष त्यांच्या जिल्हा अध्यक्षांना बोलवलं असतं, सन्मान दिला असता, थोडा निधी दिला असता, ते कार्यकर्ते अजून जोमानं कामाला लागले असते। पण तुम्हाला 5-10 लाख रुपये बी देता आलं नाही। काका मला मागणार नाही, कारण मला मिळती ती, मला पाहिजे त्यावेळी मी आणतो या, परंतु
बारीक बारीक घटक पक्षांना तुम्ही खऱ्या अर्थानं बोलवायला पाहिजे होतं, त्यांना विचारलं पाहिजे होतं की डीपीडीसी मधनं तुम्हाला काय 4-2 पैसे पाहिजेत का? आम्ही अर्ज केला की तुम्ही म्हणताय पैसे संपलं म्हणजे तुमचं रान उलाटलं लगेच आम्ही मागितलं. असं नका करू, कारण सगळ्यांना खऱ्या अर्थानं तुम्हाला बरोबर घेऊन जावं लागेल. आणि आम्ही बरोबर आहोत, कारण आम्हाला रामराज्य या जर देशात याचं असेल आणि आणायचं असेल तर ते फक्त मोदीजीच आणू शकतात, म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तुम्ही आम्हाला काय द्या देऊ नका तरी आम्ही तुमच्यावर आहोत. कारण मुंबईच्या मीटिंग मध्ये मी परवा म्हणलो, आम्हाला म्हणले आता तुम्ही कामाला लागा, कार्यक्रम राबवा, योजना सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवा. मग मी विचारलं तुम्ही आम्हाला नेमकं समजलंय काय का? म्हणलं बेंडवाला समजलंय का की आता लग्नाचा सीझन आलाय, आता ताशा कुठं आहे बघा, पिपाणी कुठं आहे बघा, ढोल कुठं आहे बघा, म्हणजे आम्हाला वाजवायला बोलवत आहे का? नेमकं आम्हाला बोलवत आहे कशाला? आणि म्हणून निश्चितपणानं आम्ही लढाऊ माणसं आहोत. अरे आम्ही प्रवाच्या विरोधामध्ये लढणारी माणसं आहोत. आम्ही लाट्या काट्या खाल्ल्या त्या तुरुंगात गेल्या. अरे सदाभाऊ खोत सुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये जाऊन उभा राहिला आणि 5 लाख मतं सोलापूर जिल्ह्यामध्ये मी घेतलेली आहेत. 5 लाख. असं काही नाहीये, परंतु ज्यावेळी आम्ही तुमच्या खंद्याला खंदा लावून सत्ता नसताना उभा असतो, अशा वेळी खऱ्या अर्थानं या बारीक बारीक पक्षाच्या कार्यकर्त्यांना अरे सन्मान द्या. ती काय मागते ती तुम्हाला? अहो मी तर इथं आता काका बोलायला पाहिजे, कारण आपली सत्ता आल्यावर आमचे रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष म्हणले आम्हाला महामंडळ नको, आम्हाला आमदारकी नको, आम्हाला खासदारकी नको, गड्या नको म्हणायचं नाही. ही कोण द्यायला बसली तुम्ही? अहो मी तर इथं आता काका बोलायला पाहिजे, कारण आपली सत्ता आल्यावर आमचे रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष म्हणले आम्हाला महामंडळ नको, आम्हाला आमदारकी नको, आम्हाला खासदारकी नको, गड्या नको म्हणायचं नाही. ही कोण द्यायला बसली तुम्ही? कारण जर बघितलं काय परिस्थिती, सत्ता आल्यानंतर गोरे साहेब मी काय म्हटलं, त्या महाभारतामध्ये जसा श्रीकृष्ण कौरवांच्याकडे गेला आणि म्हणला अरे या पांडवांना सुईच्या टोका एवढी तरी जागा द्या, त्यावेळी दुर्योधन म्हणला एवढी बी मिळणार नाही. संघर्ष आकळ ठरला. मी आमच्या लोकांनी काय मागितलं, संजय गांधी समितीवर एखाद्याला घटक पक्षातल्या माणसाला सदस्य घ्या. संजय गांधीवर आता संजय गांधीचं सदस्यपद म्हणजे महाराष्ट्राचं काय अध्यक्षपद आहे का? तुम्ही राहून दिलं नाही. संजय गांधीचं सदस्यपद तुम्ही देऊ शकत नाही घटक पक्षाला एक, आणि मग म्हणायचं आमची महायुती, म्हणजे नेमकी कुणाची? आणि म्हणून मला स्पष्ट नेत्यांना जिल्ह्यातलं सांगायचं आहे, तुम्ही आमचा अपमान करू नका. आम्ही लढणारी माणसं आहोत. आम्ही मोदींच्या साठी, देवेंद्रजींच्या साठी आम्ही लढायला तयार आहोत. कारण आम्ही प्रवाहाच्या विरोधातली माणसं आहोत. आणि म्हणून घटक पक्षांना सुद्धा तुम्ही सन्मान द्या. निदान बोलवा प्रेमानं, त्यांना काही देऊ नका. मी मगाशीच म्हणलो की आमचा संघर्ष वाडा विरुद्ध गावगाडा आहे. आम्ही गावगाड्यातली माणसं आहोत. आम्ही आमच्या झोपडीला सुद्धा महाल समजतो. आम्ही कुणाच्या वाड्यामध्ये वाकून सुद्धा जायचं आम्ही आमच्या मनात कधी येत नाही. कारण आम्ही लढाई गावगाड्याची लढतोय, आम्ही लढाई विस्थापितांची लढतोय. कारण ही लढाई आम्ही आयुष्यभर लढत राहणार आहोत. आणि म्हणून मोदी देवेंद्रजी असतील, ही माणसं विस्थापिताच्या बाजूने लढत आहे, सर्वसामान्य माणसाच्या बाजूने लढत आहे. आणि म्हणून आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत मोदी यांच्या बरोबर आहोत. महायुती म्हणून आम्ही बरोबर आहोत. मी बोलण्याच्या वगात काही चुकलं असलं तर थोडस माफ करा, पण ह्या व्यथा आहेत. कारण आमचं घटक पक्ष म्हणलं कोण आला की आमच्याकडे काय काय गडी बघून हसते ती. अरे हसू
हसू नका. मुंगी सुद्धा हत्तीचा पराभव करू शकते. गरीब माणसाला हसू नका, गरीब माणसाला सन्मान द्या. त्याचा आशीर्वाद तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. फक्त त्याला सन्मान द्या. अहो, मी मंत्री असताना जिल्ह्याच्या दौऱ्यावर कुठल्याही गेलो तर सगळ्या घटक पक्षांच्या जिल्हा अध्यक्षांना मी फोन करायचा. मी दौऱ्यावर यायला लागलोय. बिचारे सगळे गाड्या घेऊन मागणं पळत यायचे. काही लागत नाही हो त्यांना सन्मान लाभूया. आणि म्हणून निश्चितपणानं मोदी सरकारने एक चांगलं काम या देशामध्ये केलेलं आहे. ते काम आपण सगळे पोचवूया. आम्ही तर गावगाड्यातली माणसं आहे. ते काम आम्ही गावगाड्यापर्यंत पोहोचवतो. निश्चितपणानं तुम्ही बोलवल्याबद्दल परत एकदा धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.